देवेंद्र फडणवीस किती जरी म्हणले तरी ओबीसीचं आरक्षण हे गोठवलं जाणार किंवा ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला जाणार। देवेंद्र फडणवीसांची एक राजकीय थोडीशी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर दोन समाजामध्ये सतत इतरांना झुंजवत ठेवायचं, आपलं राजकीय उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं आणि मग ते भांडत बसले काय, एकमेकांची डोकी फोडली काय। आता बघा ना, महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी विरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे। आपल्या आपल्या जातीची पोरं रस्त्यावर येऊन दुसऱ्याच्या विरोधात ज्या अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ सुरू आहे, हे कशाचं प्रतीक आहे? याला कुठला त्या ठिकाणी संवैधानिक भाषेचा सुद्धा दर्जा दिला गेला पाहिजे? कारण वाभाडले काढले जात आहेत, टीका केली जाते, बदनामी केली जाते, घाणेरडं बोललं जात आहे, विष पेरलं जात आहे। सामाजिक विद्वेषाचं कारण जर काही गोष्टी असतील, तुम्ही संवैधानिक पद्धतीनं राज्यकारभार करा ना। म्हणजे संविधानाला प्रमाण मानून तुम्ही काही गोष्टी करा, ज्या गोष्टी संविधानाच्या चौकटीमध्ये नाहीत आणि ज्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजे त्या पद्धतीनं त्या दिल्या जात नाहीत। आणि मग वाद निर्माण कशासाठी होतो की आमच्या ताटातलं तुम्ही देताय, आम्ही तुमच्या ताटातलं घेणार, मला नाही मिळालं मी तुम्हाला मिळू देणार नाही। हा कुठे घेऊन चाललोय आपण महाराष्ट्र? हे सगळं कोण यांच्या डोक्यामध्ये भरतंय? आज मराठ्यांचा नेता मनोज जरांगे पाटील, ओबीसींचे पायलीचे 50 झालेत, सरकार सगळ्यांना वापरतंय आणि या सगळ्या गोंधळामध्ये समाजाचे जे नुकसान आहे कशाने भरून काढायचं? न्यायालयामध्ये या सगळ्या विरोधात जर उद्या कोण गेलं आणि कोर्टाने बरोबर या सगळ्यांना स्टे दिला, देतील न देतील हा माननीय न्यायालयाचा निर्णय, त्याच्याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही। परंतु वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या एकत्र असणारे आज शत्रू झालेत। भावकीतले शत्रू, जातीतले शत्रू, समाजातले शत्रू, गावातले शत्रू आणि आता विनाकारण धर्माच्या अंतर्गत शत्रू। ही जर अशा पद्धतीची लाईन असेल, एका बाजूला धर्माच्या नावावर एकत्र यायचं, गोळा करायचं आणि नंतर धर्माच्याच बाजूने टीकात्मक करत बसायचं। सत्ताधारी पक्षाच्या जर 3 अशी गट केले आणि एका पक्षाचे परत 3 गट केले तर ही किती लोक आहेत जी फक्त महाराष्ट्रात इतर विरोधी पक्षाला आणि राज्यातल्या समाजाला फक्त एकमेकाच्या विरोधात भांडायला लावतायत। आता सत्ताधारी पक्षातले 3 गट म्हणजे कोण? 3 पक्ष धरून चला आणि 3 पक्षातला प्रमुख पक्ष मुख्यमंत्री महोदयांचा, त्यांच्यात परत 3 गट धरून चला। एक जण जहरी बोलणार, टीका करणार, विष कालवणार, एक जण त्याच जातीचा उठणार परंतु त्यांच्याच आरक्षणाला कडवा विरोध करणार आणि तिसरा हा असा की फक्त टोकाचंच बोलायचं, घाणेरडंच बोलायचं आणि मग त्यांचं सामाजिक मन कसं एकदम डिस्टर्ब झालं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा करायची। आता एका पक्षातली 3 तोंड वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोलायला लागल्यानंतर त्यांचा जो म्होरक्या आहे देवाभाऊ, हे सगळं होऊन सुद्धा म्हणणार की मी जे करतोय ते समाजाच्या हिताचं आहे, मी जे करतोय ते समाजाला अभिप्रेत आहे, मी जे करतोय ते असं, मी जे करतोय ते तसं, मी म्हणजेच प्रमाण। आता ह्यांच्यातले जे इतर 2 जे गट आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षातले जे 2 गट, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही, ते निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत आणि उद्या सरकारला वाटलंच की हे मला प्रचंड नडतायत, यांची जिरवली पाहिजे, ह्यांना म्हणजे त्या ऍक्सेस मध्ये
टावरच्या रेंजमध्ये सुद्धा हे नसतात, ह्यांना त्या शहराच्या किंवा विभागाच्या बाहेर पाठवलं जातं. आता आम्ही बघतो काय करायचं ते. दमबाजी करून हे सगळं चाललंय, हे फक्त मला सांगायचंय. आता मग याच्यातून मिळणाऱ्यांना काय मिळणार आहे? ज्यांचं घेणार आहे त्यांचं काय राहणार आहे? आणि ज्यांना मिळवायचंय त्यांना किती टक्के यश मिळणार आहे? बघा ना कसं एकदम संभ्रम अवस्थेत करून टाकलंय. आणि याचा निकाल काय? यांचा निकाल बघा तुम्ही, 0 लागेल. ते तुम्हाला असं का वाटतं मी बोलतोय ते? मी बोलतोय ते असं की सत्ताधारी पक्षाला तुम्हाला काय मिळू द्यायचंय हा संशोधनाचा विषय, पण तुम्ही एकमेकांच्या विरोधात झुलवत राहिले पाहिजे, भांडत राहिले पाहिजे. तुमच्या भांडणात, तुमच्या वादामध्ये सत्ताधाऱ्यांचं भलंय हे विसरून चालणार नाही. हे त्यांना साध्य करायचंय. एकोप्यानं राहणारे, गावगाड्यासोबत जगणारे आणि आतापर्यंत प्रत्येक गोष्ट मिळून केलेले, जसं पूर्वी म्हणायचे सक्के भाऊ पक्के वैरी, आता पक्के वैरी सुद्धा एकमेकाचे कडवट शत्रू झालेत. ते इतके भयानक झालेत की दुसऱ्या शत्रूची गरजच नाही उरली. हेच एकमेकाची अडवतायत आणि एकमेकांची जिरवतायत. आणि सगळा तमाशा उर्वरित महाराष्ट्राला दिसतोय, होतोय. आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर बोलायला आलाय की काय चाललंय या महाराष्ट्राला. कुणीतरी एक चांगली दिशा आणि चांगल्या विचारांची रेंज देणार आहे की नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहोचणार आहे की नाही. नाहीतर समाजाला, जाती जातीला, धर्माला आणि समाजातल्या प्रत्येक घटकांना एकमेकांच्या विरोधात भांडायला लावून, विरोधात लढायला लावून जर समाजाचा सत्यानाश होणार असेल तर हा समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असं कधीही वाटत नाही. तर ह्यांना एकमेकाच्या विरोधात झुलवत राहतील अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आहे. हे मला जबाबदारीनं सांगावं लागतं. गरीबाला त्या गरिबीची जाणीव झाली तरच त्याला कळेल की संघर्ष अपेक्षित आहे. त्याला संघर्षाची सुद्धा किनार आपोआप चढली जाईल. पण नेतृत्व जर पोट भरलेले करत असतील तर ते तुम्हाला काय मिळू देणार आहेत, मिळू द्यायचंय? ते खो घालणार, तुमचं नामहरण करणार, वस्त्रहरण करणार, शब्दहरण करणार, तुम्हाला डिस्टर्ब करून टाकणार, तुमची क्रियाशक्ती संपवणार, प्रतीक्षाकार शक्ती काढून घेणार आणि लढवय्या बाणा तुमचा असा छाट मारणार त्याला की तुम्ही, मला नाही वाटत कधी काय कराल किंवा काय करू शकता म्हणून. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सगळं अशा पद्धतीनं होतंय किंवा झालंय की ज्याला तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि हा आमचा असला महाराष्ट्र नाही. आज महाराष्ट्र वाचवण्याची वेळ सत्ताधाऱ्यांकडून जर आली असेल असं म्हणतायत. पूर्वीचे, काही दिवसापूर्वीचे मोर्चे, यांच्या टीका टिप्पणी ह्या सगळ्या कशा काय अचानक बंद झाल्या? धर्म अचानक जागा झाला यांच्या काही 10-20 मोर्चांनी, किंवा धर्मातली लोक जागी झाली? मग धर्मात का वाद लावायला तयार आहेत? का वाद लावला जातोय? तर त्याला मूळ कारण आहे, तुम्ही कुठलाही मुद्दा एखादा असू द्या, तुम्ही एकमेकांमध्ये भांडत राहिला तरच यांचं दुकान चालणार आहे. कारण ह्यांना भरपूर कमवायचंय. तुमच्या भांडणाशिवाय, तुमच्या एकमेकांची जिरवण्याशिवाय ह्यांची घरं भागणार नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा अपेक्षित आहे म्हणून ह्यांचं हे राजकारण सुरू आहे. आणि या राजकारणाला इतर विरोधी पक्षाची, शत्रूची गरज नाही. आपल्या आपल्यातच टंगडे घालून आपल्यालाच पाडलं जाईल आणि मग ह्यांचं राजकारण चालेल असं दिसतंय, जे की चुकीचं आहे. माझं प्रामाणिक मत आहे, जो मार्ग निवडलाय आणि जो मार्ग व्यवस्था स्वतःची निर्माण करणारी आहे, स्वतःची रेष मोडणारी आहे, पुसण्याचं काम सरकार करतंय आणि रेष ओढलीच जाऊ नये यासाठी प्रयत्न होतोय. तुम्हाला त्याचे भागीदार व्हायचंय
का रेष ओढणारे समर्थक व्हायचे हे तुम्ही ठरवायचंय. माझं तर प्रामाणिक मत आहे, काहीतरी रेष तर ओढलीच पाहिजे, स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, व्यवस्थेला हादरा दिला पाहिजे. पण आपल्यातच आपले जर टांगड्या घालून वाद लावत असतील तर कधी पुढे जाणार? तुम्हाला काय वाटतं? मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे? नक्की मला सांगा कमेंट करून. जय शिवराय.